राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आशा स्वयंसेविका या पदासाठी. तर या भरती संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती आशा स्वयंसेविका योजनेतील खालीलप्रमाणे गोंदिया नागरी भागात आशा स्वयंसेविका निवड करण्याकरिता इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 13/2/2024 ते 26/2/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत तुम्हाला इथं अर्ज करायचे आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती म्हणजे आशा सेविका. त्यानंतर इथं कार्यक्षेत्राचं नाव दिलेलं आहे. तर शास्त्री वार्डसाठी इथं एक जागा आहे. त्यानंतर आंबेडकर वार्ड भीमनगरसाठी इथं एक आहे. त्यानंतर संजय नगरसाठी इथं एक आहे. मास्टर कॉलनीसाठी इथं एक जागा आहे. आणि या पदासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर ती इथं किमान 10वी उत्तीर्ण लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर जे मानधन आहे तर ते तुम्हाला कामावर आधारित इथं प्रोत्साहनपर मोबदला मिळणार आहे. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदासाठी काही अटी व शर्ती आहेत. तर उमेदवार स्थानिक वस्तीमध्ये कायमची रहिवासी असणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार स्थानिक विवाहित महिला असावी. त्यानंतर जी शैक्षणिक पात्रता आहे या पदासाठी तर ती 10वी उत्तीर्ण असणे इथं गरजेचे आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 20 ते 25 वर्षापर्यंत असावी आणि ही वयोमर्यादा तुमची 31 जानेवारी 2024 रोजी इथं गणण्यात येईल. त्यानंतर अशा सेविका यांना केलेल्या कामावर आधारित इथं मोबदला देण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल आणि तुम्हाला इथं शैक्षणिक पात्रतेचे व कामाचा अनुभव असल्यास त्याचे इथं प्रमाणपत्र जोडावं लागेल तुम्हाला अर्जासोबत. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं झेरॉक्स प्रती जोडाव्या लागतील आणि अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तर तो इथं 13 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत आहे. या वेळेत तुम्हाला इथं अर्ज सादर करायचा आहे आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेलं आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद गोंदिया, त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी नियंत्रण पथक कार्यालय गोंदिया, तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारे नगर गोंदिया, त्यानंतर प्रकल्प अधिकारी स्वर्ण जयंती शहर रोजगार योजना कार्यालय नगर परिषद गोंदिया. तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत. त्यानंतर हा भरतीसाठीचा इथं अर्जाचा नमुना आहे. तर इथं तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही अर्जासोबत जी कागदपत्रे जोडलेली आहे तर त्याची इथं नोंद करायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडायच्या आहेत आणि हा अर्ज तुम्हाला संबंधित कार्यालयात इथं जमा करायचा आहे 26/2/2024 पर्यंत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.